रामकृष्ण हरी मंडळ, मी आपला DN साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। आजचा आपण फ्लॅट चांगल्या रेटमध्ये आहे। चांगला रेट असण्यामागं कारण हेच आहे की ह्या मालकांनी समोर बिल्डरकडे पैसे त्यांना देणं आहे आणि त्याच्याचमुळे त्यांनी त्या पद्धतीचा रेट ठेवलेला आहे। हा जो फ्लॅट आहे 2 BHK म्हणा, कॉम्पॅक्ट किंवा 1.5 BHK म्हणा, अशाच पद्धतीचा हा जवळजवळ 568 कार्पेटचा असणारा हा फ्लॅट असणार आहे। फ्लॅट हा जो फ्लॅट आहे ह्या फ्लॅटच्या सोबत मात्र कार पार्किंग नक्की नसणार आहे, पण खाली जर तुम्ही बघितलं कार पार्किंगची सुविधा मात्र उपलब्ध आहे। आणि जर आपण समोर बघितलं तर हे नवच बिल्डिंग आहे, नवाच कॉम्प्लेक्स आहे आणि ह्याच्यात स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम आणि आपला जो फ्लॅट आहे ना त्या फ्लॅटच्या मधून जर आपण खाली बघायचा विचार केला तर मात्र गार्डन, स्विमिंग पूल ही सुंदर आणि चांगल्या पद्धतीची नक्की दिसते। इथे विशेष म्हणजे याच्यात तुमची साधारणतः एक स्टँडिंग बाल्कनी मात्र ह्या फ्लॅटमध्ये नक्की असणार आहे। राहिला प्रश्न, ज्या वेळेला आपण घराच्या एंट्रीचा विचार जर केला तर बाहेर जाताना हा नॉर्थ ईस्ट फेसिंगचा फ्लॅट असणार। याच्यामध्ये बाहेर जाताना नॉर्थ ईस्ट आहे आणि आतमध्ये येताना साऊथ वेस्ट असणार आहे। बाहेर आल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे 1, 2, 3 आणि 4 असे टोटल 4 फ्लॅटचं प्रावधान म्हणजे सोय आहे। आणि त्याच्यानंतर इथे जर बघितलं तर 2 लिफ्टचं पण सुविधा नक्की असणार आहे। ज्यावेळेला आपण घराच्या आतमध्ये जाणार आहोत त्यावेळेला तुम्ही बघू शकता इथे एक सगळं मस्त आणि चांगल्या पद्धतीचं सेफ्टी डोअर बनवलेलं आहे। सेफ्टी डोअरच्या आपण आतमध्ये एंट्री जर केली तर त्याच्यानंतर तुम्हाला हा अशा पद्धतीचा एक हॉल मिळतो। जो हॉल जर तुम्ही बघितला तर चांगला आणि मोठा नक्की असणार आहे। जर कॉम्पॅक्ट 2 BHKच्या हिशोबाने जर विचार केला तर ह्या मालकाने हा फ्लॅट रेंटवरती खरं दिला होता, पण नंतर तो खाली झालेला आहे। मग यांनी पुढे अजून एक फ्लॅट घेतला आहे, त्याच्यात त्यांना पेमेंट द्यायचं। नंतर तुम्ही जर बघितलं इथं तर अशी सुंदर आणि चांगल्या पद्धतीची ही तुम्हाला स्टँडिंग बाल्कनी मात्र नक्की मिळते। नंतर जर तुम्ही इकडे आलो आपण तर इथे आल्यानंतर इथं एक फ्रीज ठेवण्यासाठी जागा आहे, इथं वॉशिंग मशीन ठेवण्यासाठी जागा आहे आणि इथं जर बघितलं तर हा मस्त आणि चांगला किचन असणार आहे आणि या तुम्हाला गॅसची पाईपलाईन मात्र तुमच्या घरामध्ये नक्की आलेली आहे। अशा पद्धतीचं तुमचं हे किचन असणार आहे। बरेचसे लोक माझे शब्द पकडत आहेत आणि शब्दातनं वेगळे अँगल्स पण येतात, तर मला हात जोडून विनंती आहे की मी प्रोफेशनल यूट्यूबर 100% नाही आहे। प्रोफेशनल आमचा कॅमेरा जे चालवणारा पोरगा आहे तोही प्रोफेशनल आम्ही नाही आहेत। आम्ही एक प्रयत्न करत चाललेलो मंडळी आहात आणि प्रयत्नाच्यात आमच्या प्रयत्न करताना माझ्या शब्दांच्या काही चुका होत असतील किंवा आमच्या कॅमेऱ्याच्या काही चुका होत असतील, ते आता फिश काय आहे, हे काय, ते काय, असं बरंच काही लोकांचं म्हणणं असतं। चुका होत असतील मी मान्य करतो, पण याच्या पाठीमागं कोणाला लपवायच्या काही गोष्टी आहेत त्या मला लपवण्यामागं काहीच कारण नाही, कारण आहे ते सत्य परिस्थिती आपण सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो मी की बाबा पुरेपूर ही गोष्ट अशीच आहे, पण त्यातनं पण मी पण माणूस आहे, माझ्याकडनं पण थोड्याफार चुका नक्की होत असतील, पण मी एवढ्या पण चुका करणार नाहीत की एकदमच एखाद्याचं भ्रमनिरास होऊ दे किंवा एकदमच काहीतरी कोणाची टोपी विचित्र प्रकार होऊ दे, ते मला करण्याची इच्छा पण नाही, तो माझा स्वभाव नाही ॲक्च्युली। पण तेवढ्यातनं माझ्या चुका काही ना काही शब्दात होत असतील, प्रशस्त शब्दाबद्दल होत असेल, काही सोय बोलायचं असेल, कधी असे काही ना काही शब्द आहेत जिथे शब्दांचं घेतलं तर वेगवेगळ्या अर्थाने ते शब्द जात असतील, पण ते समजून घेण्याचा कृपया करून प्रयत्न करा। त्याच्यानंतर इथे जर आपण आलो तर इथे तुम्हाला कॉमन वॉशरूम हे असणार आहे आणि हे बी चांगलं मोठं आणि चांगल्या पद्धतीचं मात्र इथं हे नक्की आहे। आणि नंतर ज्यावेळेला आपण ह्या वॉशरूमच्या बाहेर येणार आहोत, वॉशरूमच्या बाहेर नंतर तुम्ही इकडे आलात तर इथे चांगल्या पद्धतीचा हाफ बेडरूम आहे। ह्या हाफ बेडरूमला जर तुम्ही बघितलं तर ह्या हाफ बेडरूममध्ये तुम्ही इकडून आला तर इकडे तुम्हाला मात्र हे स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम कॉम्प्लेक्सच्या आतमधल्या ज्या सुखसोयी आहेत ह्या मात्र ह्या सगळ्या तुम्हाला तुमच्या ह्या घरामधनं, ह्या बेडरूममधनं नक्की दिसतात। आणि समोर जर ते पिवळ्या कलरचं किंवा पिवळा आणि लाल कलरचं जर ते बघितलं तर ते नारायणा शाळा आहे CBSE बोर्डाची, ती शाळा ह्या घरामधनं दिसते। इथं कपाट ऑलरेडी ह्या मालकांनं लावून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीचा हा बेडरूम आहे। बेडरूमची साईज पण तशी बघितली तर हे बेडरूम अशा पद्धतीचं तुम्हाला मी ह्या साईडला दाखवलेलं आहे। नंतर आपण काय करतोय, पुढं आल्यानंतर इथं परत एक शेवटचं बेडरूम असणार आहे। हे मात्र मास्टर बेडरूम आहे, त्याच्यामुळे ज्यावेळेला ह्या मास्टर बेडरूममध्ये आपण येतो त्यावेळेला इथं मोठं पद्धतशीर चांगलं एक तुम्हाला वॉशरूम आहे आणि हेही खरं तसं बघितलं तर बघा सगळं सुव्यवस्थित नीटनेटकं ठेवलं गेलेलं आहे। नंतर हे बेडरूम येतं, ह्या बेडरूमला आपण ज्यावेळेला येतो त्यावेळेला बेडरूम मात्र तुमचा खरोखर खूप मोठा आणि चांगला आहे।
कारण की इथे जर तुम्ही बघितलं तर ह्या बघा, ह्या साईडला तुमचं ते वॉशरूम त्या साईडला गेलं, तुमचे बेड वगैरे प्रॉपर ह्या साईडला येतील आणि ह्याच्यानंतर तुमची क्रॉस व्हेंटिलेशनसाठी तुम्हाला एक खिडकी त्या साईडला येईल. ह्या खिडकीतनं पण जर तुम्ही बघितलं तर ह्या खिडकीमधनं पण खाली बघितलं तर स्विमिंग पूलचा मात्र नक्की चांगल्या पद्धतीचा व्ह्यू तुम्हाला तिकडनं मिळतो. आणि इथं परत आपण आलो तर इथं मात्र तुम्हाला एक ऑलरेडी कपाट बनवून दिलेलं आहे. जे कपाट तुम्हाला आहे असंच नक्की मिळेल. विशेष म्हणजे तुम्हाला याच्यात एवढीच एक अडचण आहे की बाबा याच्यात पार्किंग नाही आहे, पण खाली पार्किंग उपलब्ध मात्र नक्की आहे. असं नाही की पार्किंग मिळणारच नाही आहे, पण ह्या फ्लॅटसोबत ह्या मालकांनी विकत घेतलेली नव्हती. अशा पद्धतीचा स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम म्हणा, त्या सगळ्या सोयी असणारं हे खरं कॉम्प्लेक्स आहे. याच्यात जर तुम्ही विचारलं ठाणा स्टेशनपासनं हे अंतर जे आहे, हे ठाणा स्टेशनपासून साधारणतः 5-5.5 किलोमीटर अंतरावरती हे प्रोजेक्ट असणार आहे. आणि इथे इस्कॉनचं टेम्पल आहे, पाठीमागं ठाणा म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं एक स्विमिंग पूल आहे. बाकी दवा ह्या त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आजूबाजूला आहेत. डीपला पॉवर बॅकअप आहे फ्लॅटला, पूर्ण आतल्या फ्लॅटला पॉवर बॅकअप नसणार आहे. आणि पार्किंग मात्र याची पोडियम असणार आहे. खाली पोडियमची कार पार्किंग ती आता ह्याच्यात नाही आहे, पण ओव्हरऑल जर आपण खाली गेलं तर आपल्याला एक जागा नक्की तिथे मिळू शकते. आणि जर आपण याचं इथे लाईटचा म्हणा, पाण्याचा म्हणा, त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. कारण हे नाही आहे हे मी श्युअरिटी याच्यावरनं सांगतो की इथं आम्ही जे काही घरं भाड्याने वगैरे दिलेली आहेत त्यांची आमच्याकडे कोणाची कंप्लेंट नाही आहे, म्हणून मी तुम्हाला सांगतो की पाण्याचा प्रॉब्लेम इथे नाही आहे. अशा पद्धतीचा हा फ्लॅट राहिला प्रश्न. आता याच्यात तुम्ही OC, CC, सोसायटी ते सगळं झालेलं आहे. आणि बँकेचं मात्र तुम्ही ह्याच्यावरती कोणत्या बँकांकडनं लोन घ्यायचं ठरवलं तर तुम्हाला लोनही इथे मात्र त्या बँकेचं मिळू शकतं. अशा पद्धतीचा हा सगळा एकंदरीत फ्लॅट आहे. याची किंमत जी आहे याची किंमत मालकांनी ठेवताना 93 लाख रुपीज थोडंसं कमी होईल अशा पद्धतीचे आहे. ढोकळे कोलशेत रोडच्या मार्केटमध्ये जर कोणी ह्या बजेटचा फ्लॅट बघत असतील तर त्यांच्यासाठी हा आपल्याकडे फ्लॅट उपलब्ध आहे. तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही तुम्हाला ती चावी घेऊन फ्लॅट दाखवण्याचा नक्की प्रयत्न करू. अशाच पद्धतीचे नवे, जुने आणि वेगळ्या पद्धतीचे घरं दाखवण्याचा आमचा रोजचा कार्यक्रम चाललेला आहे. तो कार्यक्रम तुम्हाला नक्की चांगला वाटत असेल नसेल मला नाही माहिती, पण मला असं वाटते जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करा, कमेंट्स करा, लिहा, माझ्या चुका आहेत त्या दुरुस्त करा आणि माझं मनोबल खच्चीकरण करू नका. चुका आहेत त्या मला सांगितलं तरी चालेल, मी त्या चुका सुधारायचा प्रयत्न करतो. कारण मी तुम्हाला तेच सांगितलं की मी ही एक माणूस आहे, चुका माझ्याकडनं होत असतील, पण 90 ते 95% चुका मी करायचा प्रयत्न करतच नाही आहे. 5% माझ्याकडनं काहीतरी चुका होत असतील तर त्या मला माफ करा. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.